महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर जी, ज्यांनी आपल्या समोर खुमासदार शैलीमध्ये भाषण केलं, ते लातूरचे माजी खासदार सुधाकर शंगारेजी, विजयकुमार पाटील जी, डॉक्टर अरविंद भातांब्रे, चक्रधर शेळके, अजित माने, हमीद भाई शेख, पंकज शेळके, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, ज्यांच्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत, ते महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके, मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेले आहोत. सकाळी कासार शिरशीला महाविकास आघाडीची जाहीर सभा महाविकास आघाडीचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. मी आणि अशोकरावजी त्या ठिकाणी उपस्थित होतो. अशोकरावजी यांनी आपलं भाषण केलं आणि मग ते इकडं आपल्या सभेला निघाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण संपेपर्यंत आणि मग पुन्हा त्यांना पुढच्या सभेला लोहाराला ते गेले आणि त्यांना लोहाऱ्याला ते जात असताना त्यांना भेटून सदिच्छा देऊन मी आपल्याकडे इथं आलेलो आहे. इथं येण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण इथं आल्यापासून तुमच्यामध्ये जी उत्साह मी पाहतोय, त्या उत्साहावरनं मला असं जाणवतंय निलंगा विधानसभा मध्ये तुम्ही आता बदल घडवणार आहात. व्यासपीठावरची आम्ही सगळी मंडळी जे निलंग्यासाठी लढतोय, आमच्या प्रत्येकाचं नाव अ अक्षरापासून आहे. म्हणजे अमित देशमुखांचं अ, अशोक पाटलांचं अ, अभय साळुंकेचं अ, अरविंद भातांब्रेचं अ, अजित मानेचं अ, आणि आघाडीचं अ. त्यामुळं निलंगा विधानसभामध्ये परिवर्तन होणार, बदल होणार हे तुम्हाला पाहिल्यानंतर मला जाणवत आहे. निलंग्याला योग्य दिशेने आपल्याला पुढे न्यायचं आहे.
निलंग्यामधली हुकुमशाही आपल्याला मोडून काढायची. निलंग्याला भ्रष्टाचार मुक्त करायचंय. निलंग्यातली कमिशनखोरी बंद करायची. निलंग्यातली दडपशाही आपल्याला संपुष्टात आणायची आणि निलंग्याच्या सामान्य माणसाचा बुलंद आवाज हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पाठवायचा आहे. अभय साळुंखे यांच्या रूपाने. माजी खासदार सुधाकर श्रंगारे यांना आपण ऐकलं. भारतीय जनता पक्षाचे ते खासदार आणि त्यांचा किती छळ निलंग्याच्या नेत्यांनी केला हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं. हे कुठेतरी आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे 5 वर्ष ज्यांच्या बरोबर काम केलं, आता आज ते सांगतायत की यांची योग्यता नाही. अजून कोण हवंय तुम्हाला सांगायला? म्हणजे भारतीय जनता पक्षाचा माजी खासदार सांगतोय. भारतीय जनता पक्षाची गाथा आणि म्हणून सुधाकर श्रंगारे यांनी मोजक्या शब्दामध्ये आपल्या व्यथा मांडल्या. पण त्या मोजक्या शब्दातल्या प्रत्येक शब्दाचा विचार करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करायचं. महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येणार आहे. आम्ही औशामध्ये होतो. औशामध्ये दिनकर माने निवडून आले. अहमदपूरमध्ये विनायकराव पाटील निवडून आले. लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख निवडून आले. उदगीर मध्ये सुधाकर भालेराव निवडून आले. निलंग्यामध्ये अभय साळुंखेला तुम्ही निवडून देणार का? मग निलंग्यामध्ये अभय साळुंखे निवडून आले. अभय साळुंखे 20 नोव्हेंबर रोजी हे मतदार तुम्हाला मतदान करणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. संध्याकाळी तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्याचं प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी देईल. आणि निवडणूक अधिकारी तुम्हाला निवडून आल्याचं प्रमाणपत्र देत असताना तुम्ही बॅगा वगैरे भरून घ्या, तर मुंबईला निघावं लागेल. 24 तारखेला महाविकास आघाडी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा दावा जेव्हा आम्ही करू तेव्हा निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून अभय साळुंखेनी तिथं सही केली पाहिजे. ते अधिकार तुम्हाला अभय साळुंखेला द्यायचे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अभय साळुंखे तुमची जिम्मेदारी वाढणार आहे. जे नेते तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सवंगड्यांच्या सहकार्यानं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा दिल्ली मुंबईहून खेचून आणावी लागेल. आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे हे करावं लागेल. कुठेही टक्केवारी
उमेदवारीचा गंध आम्हाला येऊ नये. कमिशनखोरीचा वास येऊ नये. कारण तुम्ही शपथ वाहिली आहे या मतदारांच्या नावानं आणि म्हणून त्या शपथेला तुम्ही जागलं पाहिजे. तुम्हाला आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या विचाराचा वारसा पुढे न्यायचा आहे. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांसारखं चारित्र्य संपन्न, सुसंस्कृत, पारदर्शक, उच्च शिक्षित, अभ्यासू हे नेतृत्व आपल्याला लाभलं आणि आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे अर्धवट राहिलेले स्वप्न आता तुमच्या माध्यमातून आम्ही सगळे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांचा सुद्धा आदर, सन्मान याच्यामध्ये कुठेही काहीही कमी होणार नाही याची सुद्धा खात्री तुम्हाला इथं द्यावी लागेल. हे अधिकार मी तुम्हाला दिलेले आहे. आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांच्या मनाच्या मोठेपणाचं मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी त्यांनी माघार घेतली. आणि माघार घेतल्यानंतर आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर जी, आपका कद और बड़ा हो गया है आणि आम्ही तुम्हाला काही मोकळं ठेवणार नाही, नाही ठेवणार मोकळं. आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांना सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा करण्यात येईल, हा जाहीर शब्द मी आपल्याला या निमित्ताने देईन. कसलीही चिंता करू नका. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अनेक मार्गाने आपल्याला याच्यामध्ये पावलं उचलता येतील. नाना पटोलेंच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे, बाळासाहेब थोरातांच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे, काँग्रेसचे अध्यक्ष उद्या लातूरमध्ये येत आहेत, मल्लिकार्जुन खरगे, त्यांच्याशी आपण चर्चा करू. आणि कुठेही आता याच्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही हे देखील मला इथं मुद्दामून आपल्याला सांगितलं पाहिजे. कुणाच्याही मनामध्ये कसलीही शंका नको. अजित माने तुम्ही असाल, डॉक्टर अरविंद भातांब्रे असतील, अमित शेख असतील, यांना देखील या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही सन्मानपूर्वक बरोबर घेऊ. विजयकुमार पाटील तुम्ही सुद्धा असं समजू नये, इन सबका तो हुआ मेरा क्या होगा. या लढ्यामध्ये जे पुढे होऊन लढतील त्यांची साथ आम्ही कधीही सोडणार नाही. महेश देशमुख तिथे बसलेत आहे, तुमच्याकडे लक्ष आहे, काळजी करू नका. त्यामुळे ह्या मोठ्या संख्येने जे तुम्ही इथं उपस्थित झालेले आहात, महाराष्ट्रामध्ये हेच चित्र आहे. मी जालन्याला गेलो, नगरला गेलो, संभाजीनगरला गेलो, कोल्हापूरला गेलो, सांगलीला गेलो, नांदेडला गेलो, परभणीला गेलो, धाराशिवला गेलो. जिथं मी गेलो मला असंच चित्र पाहायला मिळत आहे. हा जो पाठिंबा मतदार महाविकास आघाडीला देत आहेत तो अभूतपूर्व आहे. महायुतीच्या कारभाराला तुम्ही कंटाळलेले आहात. महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम तुमच्या पुढे आम्ही मांडलाय. आलाय का तुमच्या हातामध्ये पंचसूत्री?
इथं शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे ते किती आहे? जर हात वर करा बरं, विचार करून हात वर करा सगळे. 15 डिसेंबरला तुमचं कर्ज माफ होणार आहे. सगळ्यांचं नाही, शेतकऱ्यांचं कर्ज आहे महत्वाचं आहे. 3 लाख रुपयापर्यंत कर्ज सरसकट तुमचं माफ होणार आहे 15 डिसेंबर. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ आणि 15 डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू होण्या अगोदर तुमच्या डोक्यावरचं कर्ज माफ होणार आहे, पक्क ध्यानात ठेवा. आता मला शेतकरी जे वेळेवर कर्ज फेडतात त्यांनी जर हात वर करा बरं. फेडणारे बरं का, फेडणारे वेळेवर. तुम्हाला सुद्धा 15 डिसेंबर पर्यंत 50,000 रुपये प्रोत्साहनपर महाराष्ट्र सरकार देणार आहे. त्याच्यात सुद्धा आम्ही सुधारणा करू, तुम्ही काळजी करू नका. महिलांना महिन्याला 3,000 रुपये महालक्ष्मी, महिन्याला 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर महाविकास आघाडी सरकार देणार आहे. आणि म्हणून प्रत्येक महिलेचं मत हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं करा. अभय साळुंके यांच्या पाठीशी आपलं मत उभं करा, हे मला कळकळीनं तुम्हाला सांगावंच. तुम्हाला कसली अडचण येणार नाही. आणि राज्यात आता बस प्रवास तुमचा मोफत असणार आहे. राज्यात कुठेही जा, बस प्रवास तुमचा मोफत राहणार आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेपर्यंत 4,000 रुपये बेकारी भत्ता दर महिन्याला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने केलेला आहे.